हे बी आहेत काही कपडे आणि समजे मधले धडे धडे आहेत असं नका समजू. फाटकी तुटके आहेत नाही, फाटके नाहीत. आमच्या घरी लय फाटेलो कपडे घालतच नाहीत. लय धडे धडे कपडे मा पोरग तर धडे धडे कपडे टाकते म्हटलं मावशी. पा म्हटलं हा पा तो कुकर आहे ना साजरा, तो कुकर द्या मले. नाही बाई एवढ्याशा कपड्यावर कुकर नाहीयेत. कुकरले साड्या पाहिजेत. साड्या आहेत का? यांनी ना माय शर्ट आणि पॅन्ट आणि काही एवढं कामात नाही, याचं काही येत नाही आम्हाला. साड्या असतील तर दाखवा. माय मावशी हे कपडे आता गावात जर दिले ना तर कोणी घालते पण असं वाटते आपलं तेवढं एखादं भांड होते. म्हणून मी खरं तर तुम्हाला आवाज दिला, मला आवाज आला तर. आता मागच्या बारीने मी तुमच्या जवळून घेतलं नव्हतं का ते कप बशा ठेवायचं रॅक. किती मोठे उदडे कपडे दिले माय बाई, उलसक दाग दिलं तुम्ही मला. पण मी म्हणलं ना तुम्हाला की जा 2 साड्या शिल्लक आहेत तर जा घेऊन. आता मी काय करू याचं नाही तर आम्हाला टाकाच लागते होते, ठेवा तर ती ठेवा. तुम्ही काय करता या कपड्याचं? आता तू कालच सांबार चौकशा करत होते, काही करू ते उचल म्हणा. तो रमेश आला तर अजून कल्ला करीन. त्या दिवशी त्या केसावाल्याला उभं केलं होतं, त्यानं लाच साधवलं का मग तुले? तरी बी उभंच करतं. काय घेते काय सांगा ढबरं ढबरं एवढं साजरं घरी भांडे आहेत. ते केसाईवर भांडे, ते कपड्यावर भांडे. या रत्नीचं मन समाधानी होतच नाही. रत्नी आवर भरकन तो रमेश आला ना अजून बोलीन तुले. अमाय बाई देवकी बाई तुमच्या भावाला काही नाही समजत. का फेकून द्याव का? पाना साजरे कपडे आहेत ना, कोणाला द्याव तर घालत नाही ना कोणी. रन्नावले लोक बी घालत नाही कोणी. कोणाला देता येत नाही माय बाई. उगाच म्हणायचं आम्हाला घरघट पाहायला का जुने कपडे दिले त्याच्यापेक्षा राहिलं. या कुकर लय मस्त आहे ना, पाना 5 लिटरचा कुकर आहे ना, बुडगी काढून नाही राहिली त्या टोपल्यात आहे ना. पाना येणार जशा तुम्ही दोघी मिळून म्हटलं तर दिन साड्या आहेत माझ्याजवळ पण राहू देतो. कापसाचे गाठोडे करायला आपल्याच कामात पडतात. वावरात बाया कापसाले असल्या की मग गाठोड्याला फडके मागतात ना, मग साड्या कामात पडतात ना. इले काले साड्या देऊ मी, या शर्ट आणि पॅन्टावर असतो कुकर घेऊन टाकतो. आहेत का बाई साड्या आहेत का? मावशी साड्या नाहीत आता या बारीनं, साड्या नाहीतच. हे बाय हे बाय शर्ट बाई किती साजरा आहे. हे बाई इकडलं अंगलं पाहिनो, या टोपल्यातलं मी आता आणलं ते पाहिनो माय बाई. नाहीच आहेत ना. एवढे मोठे दिले ना आता किती झाले असतील हे मोजभर कपडे, किती झाले असतील बाबा पोतलभर कपडे आहेत म्हटलं. द्या तेवढा कुकर देऊन द्या. मामी धंदा राहिला बाई, माणूस घरी आला तर मग अजून मलेच कल्ला करीन. तो कुकर देऊन द्या मले, काही एवढा मोठा नाही तो. आता मागच्या बारीनं 2 साड्या मी तुम्हाला शिल्लक दिलत्या ना, पण त्यातलं धरा हे आणि द्या तो कुकर देऊन. बाई नाही माय बाई. हे बा हे येतात हे भांडे घ्या. हे भांडे एका परी देतो मी तुम्हाला, 3 भांडे देतो. हे बा एवढ्या कपड्यावर हे 3 भांडे येतील. कुकर नाही येत बाई. कुकर लय साड्या लागतात, 8-10 साड्या लागतील म्हणतो कुकरले. हे पण हे भांड देतो मी, साजरं आहे भांड. यातलं घ्या एक भांड. एक हा 3 दे मग. ती भांडे 3 दे, साजरे आहेत एकाच रंगाचे आहेत. 3 द्या मग तेवढे. नाही बाई तुमचे कपडे किती कमी आहे. हे कपडे काही कामात नाहीत पडत म्हटलं. हे बा उसेल असेल कपडे आहेत समजे, काही कामाचे नाहीत. हे एक भांड देतो याच्यावर. तुम्हाला तर म्हणलं बाई साड्या द्या, कुकर देतो. अहो माय बाई आता साड्या नाहीत तर काय 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 इकडच्या आणून देऊ तुले. हे कपडे आहेत मी आता. हे फालतूचा आता फालतूचा भाव नको खाऊ. मागच्या बारीनं मी तुला 2 साड्या शिल्लक देल त्या म्हणला ना. चहा पेतं काय? बस चहा करतो तुले. देतो कुकर देऊन आणि हे जायवर हा गठ्ठा घेऊन. फालतूचं माय डोकसं नको मा धंदा राहिला. माणूस आला तर मलेच बोलीन. देतो कुकर, ते भांडे राहू दे मला नाही पाहते. भांडे गिंडे कुकर देतो आणि हे कपडे घेऊन जाय. शिंगलभर चहा करतो मी. चाय पिऊन जाय एका परी. पाहुणचार करतील त्या कुकरासाठी. धन्यबाई या रत्नीची. रत्नी 4 कुकर पडेल घरात. काय करतो डोक्षार मारायला घेतो तो कुकर. अहो देव की बाई घरीच वापरायला लागते का? कोणाला अन्न गिन्न देऊन दिल्या जाते? काय घरी आता कुकर कमी पडतात ना, माहित नाही का? आता कोणी आलं गेलं तर लय लागतील ना. असं एखादा शिल्लक वल्लक पडेल का वाया थोडी जाते भांड. तुम्ही मग काय बसा देते ते, मला माहित आहे देते ते. तशीच करते ते. मागच्या बारीने तसंच करे. मागच्या बारीनं माहिती 3 साड्या दिल्या. एक लागी कब्बशा ठेवायचं एवढं मोठं स्टीलचं टपलंही घेतलं आणि कळही घेतली ती जर्मनची. अशीच करते ते. भल्ली भाव खाते आणि देते मग एका परी. चहा 5 लाकी देते. मी चहा करतो तिच्यासाठी. पायजा माझ्या होतीच बसेल आहे की नाही. पायजा ज्ञान ठेव जा. चहा आणतो मी करून तिले. बस मावशी चहा आणतो तुले करून. उचल हे त्याला याच्यात गुंडाळ हे कपडे. माणूस आला तर मग मला बोलीन अजून. पोरग त्याच्यापेक्षा मला पोरग हे करते म्हणते पसारा काय करतं. उचल बरोबर हे आणि तो कुकर काढून ठेव. बात आणतो मी शिंगलभर चहा करून तुले. बाई पुरत नाही ना मले. हे भांडे 3 नाही घ्या ना एका पोरी. त्या बाईनं तुमच्या शेजारच्या बाईनं म्हणलं 10 साड्या दिल्या मले. एक डब्बा दिला त्या बाईले. लय महागाचा हाय कुकर, सस्ता थोडी हाय वय बाई. हा माहित आहे मले लय महागाचा हाय. असू दे असला तर मले चालते. दे देऊन मले. तेवढं का चालत नाही का? कोण्या गावचा हा बाई? महानचं. माय बाई हो का? मग का मग एवढ्या दुरून मग एसटीने येता नाही? ऑटोनं एसटीनं जे भेटलं ते काय कॅली पिली. असं का? भाडा दोडायला पुरते मग? काजू बाई पण आता हिंडाच लागते पोटा पाण्यासाठी. तर हाय आता तुम्ही पाहुणे हा वाटते होती नाही बाईच्या घरी दिसत. बाई मला हवेच्या बोलावतात. लय के माझून भांडे घेतले बाईनं.
दिसला ना पहिले म्हणून विचारलं माय पाहुणे हा का. हो ननद हो मी तिची. हो असं काय हे हमेशा घेते नाही. हो ना मा भाऊ जाईल भांड्याचा लय हौस आहे. लय सो काय तिले तरी मा भाऊ कंपनीचे दुकानातले महागातले भांडे आहेत म्हटलं समजे. पण तरी आता भाऊजाईची नियत जाते त्या केसाईवरच्या भांड्यावर आणि कपड्यावरच्या त्या कळईवर. काय करावं आता नाही तर मा भावानं समजा इकत गेलाय काचीच निपूर नाही सामानांचा. काय काय हा ये काय नाही हे तसा सुनाचा आवाज दिला त्या पहिले. हे कपड्यावर भांडे घेऊन राहिले ते. आला का राजू आता चांगला बोलते तिले. इले म्हणून राहिली बरं कोणा सकाळची आवर म्हणून बरं भेटलं नाही का. हो आणलं ना सगळं ओटीचं सामान आणलं गाडीतच आहे ते आणतो म्हणत बॅग. मावशी मग 21 वरच घेतला मी सेट सगळा. म्हटलं 21 ओट्या कटल्या विकल्या गेल्या समजा जशा की मग परत आणता येतात. मग म्हटलं कमी जास्त घेतल्यापेक्षा 21 घ्या चांगला आकडा आहे ना. फार सुद्धा हो बरं केलं. हो आणि एवढ्या खपल्या की मग डबल आणा एका परी. मग पॅक गिक करून भेटलं का कसं नेरा भेटलं नाही वेगवेगळंच ते पॅकिंगचं. मग ते खर्च लावत होते परत देत होते ते पॅकिंग करून ऑर्डर द्यायला लागत होती त्यांना. पण ते मग ते पॅकिंगचे पैसे घेत होते. म्हटलं मग आपण घरच्या घरी पॅकिंग करू तेवढेच पैसे वाचतात. आपल्याला मार्जिन उरलं पाहिजे ना. सगळं जास्त महागातलं सामान आणसान तर आपल्याला नफा कसा उरेल. म्हटलं आपण घरी करूया पॅकिंग हो की नाही तेवढेच पैसे वाचतात आपले. हा फार सुद्धा बरं केलं. नाहीतरी काय धंदा आहे आपल्याला बसल्या बसल्या करता येते. मग ते समजा आणलं ना ते जा हात पाय धुई मग जाय. कोण वय माय सून होय. हो या बाईची सून होय. असं का माय राजूचं लग्न झालं का असं का. असं बापरे हे ओळखतात का. हो तसा सासूची दोस्तीनच वय. तसा सासूले 7 खाऊन 5ची भूकच आहे. एवढाला इकत आणते दुकान आहे ना तरी या बाई जोडून भांडे घेते म्हणते. हे काय म्हणलं काय. काही नाही ते भांडे घेत आहेत. हे घ्या मावशी आले का हो तुम्ही. झालं सामान भेटलं सगळं. हो आई सगळं भेटलं. आई तुला किती गेप सांगितलं येईल घरात नको बोला जाऊ म्हणून. हा पण काय काय पसारा मांडून ठेवला. हा घरी एकटी असतं कधी काय असतं तुला समजत नाही का आई. या लोकांचे पत्ते असतात यायची टोळी असते. तू कोण रिकामे धंदे करत राहतो. अरे राजू अरे बाई 8-10 वर्ष झाले आपल्या गावात येते. काही बोलतो का निरा माय ओळखीची आहे. 8-10 वर्ष झाले आपल्या गावात येते ते का नाही आहे का नाही अडायला तुम्ही उभं नाही करत. अरे हे काय महानची वय नाही लय वय म्हणजे लय दिसाची येते आपल्या घरी. ते काही तसं काही नाही. तू तर निरा ते टीव्हीतलं पाहतं आणि तुला वाटते की तसंच आहे की काय. हा तुलाच माहित आहे. आवडते पटपट. योगिता हो आले. घे मावशी चहा घे. पोरगण सून होय माई. लग्न झालं ना उंटा पोराचं सून होती ते. ना बाई ना चांगलं मला सून वय साजरी आहे माय बाई. चहा का आलेच केला बाई. नाही व आता हिंट एवढी गाव भूकर लागत नाही. भाकर गिकर संग आणत नाही. घे चहा पी. हो बाई भाकर तुकडा संगच असते आमचा. बाई पाणी देता का. बरं थांब योगिता त्या प्यायला पाणी दे. बोल शकते बाईला पाणी पाहिजे. हो अव हे जुने कपडे बाई राजूचे किती मोठे कपडे पडेल आहेत. तो सासऱ्याचे काय करतो त्या कपड्याचं. हा साजरा कुकर आहे तिच्याजवळ. मग तिला म्हटलं देतो कुकर आणि कपडे घेऊन जाय सारे कचरा घरातला. काय करतो उगाच त्याचं. साड्या पाहिजेत म्हणते. त्यातलं साडी नाही साड्या नाहीतच म्हटलं आमच्याजवळ. साड्या कशा कापसाच्या गाठोड्याला कामात पडतात बी आपल्याला. कापूस असणं सुरू झाला की बायाचे भांडणं चालतात कापसाच्या त्या फडक्यासाठी. मग मी धडा साड्या फाडतो आणि देतो मग ते मग खुश राहतात बाया. ते कपडे घेऊनही जातात वापसही देत नाहीत मला बाजिंद्या बोळ्याच्या. हो चालते आई द्या देऊन काय करता नाही तरी त्याचं. बरं भेटलं का तर वटीचं सामान भेटलं का. ती करणं म्हणजे बॉर्ड करणं तयार. साडीवर खणं नारळाची वटी फ्री लावून देणं दुकानाच्या बाहेर. आता नवरात्रात बाया वटे घेतात साड्या घेतात. अहो त्या वटीच्या निमित्तानं साड्या घ्यायला येतील ना तेवढीच गिराईकी वाढते ना. बरं आता टाइमपास करू नको. हो करते ना आई. ते रिकामे धंदे करू नको. ती कुकर घेऊ नको. त्याच्याजवळचा कंपनी असते का काय असते फुटला घेतला ना तर सारे घरावर गोटे आणशील. काय करतो त्याचा तू तुला दुकानात आणून देतो मी. ते घेऊ नको तशी. अरे काय होत आहे ना कालेच फुटते कालेच काय तुला तर भल्लं आता मोठं कंपनीतलं करते. कायचं कंपनी कायचं काय रे. समजा गावातल्या बाया गावातल्या इकता आल्याला जाऊन भांडे घेतात. काय होऊन राहिलं काय होत नाही. साजराच असते तो मस्त आहे ना. पाहिलं ना जळा जट काय मस्त देते ना ते. तू मुकार आहे तुला नाही कळत त्यातलं. अव बिना साडीचे तर द्यायलाच तयार नाही ते. पण आता मी हमेशा घेतो त्याच्या जोडून म्हणून देते. नाही तर साडी द्या म्हणते. हो का आई द्या ना मग एक साडी देऊन. नाहीतरी आपण जर दिले तर चांगलंच आहे ना. आपल्या दुकानाचं पहिलं होऊन जाते ना. गरीबाला दान दिलं काय कमी थोडी होते. हा उलट गरजूला देऊन राहिलो आपण चांगलंच होती है ना. द्या एक देऊन. नाही तर साडी द्या एका परी. हा स्वस्तातली पण द्या एक देऊन. लोक तर एवढ्याला दान करतात. आपण एक साडी दान दिली मग काय झालं बरं ना. आपल्या नवीन दुकानाला आशीर्वादी भेटते. फार सुद्धा दे काही घोर नाही काही नवाळी नाही. ते माझ्या वैकीची आहे दे मस्त आहे ती बाई. झाला मेळच आला. अरे मॅटाचाच बाजार भरला आता. त्याला वाटणं लावल्या का साड्या. तू मुका राहणार रे तुला काय कळते. जा बाई योगिता आण जा कर. याले काय
अरे देवाचं काय सांगता येते, कोणत्याही रूपाने येते उरत गरजुले दिलं तर त्याला पावर होते ते, तुला नाही कळत. जाय बाई योगिता, फार सुद्धा विचाराला दे जाय तिले. घे हो मावशी, तू तर जुनी साडी मागस, मासुनीनं नाही आणली आणि लगे वटी बी आणली त्याच्या संग. बापा नाही का आले बाई, नाही वय बाई, जुन्या साड्यावर देतो बाई भांडे. नाही मावशी, आम्ही ना साडीचं दुकान टाकलं, त्याच्यासोबत खण नारळाची ओटी बी फ्री आहे. आता तुम्ही आल्या पहिल्यांदा, आता तुम्हालाच देऊन राहिलो. असं का माय बाई, असं का दुकान टाकलं का बाई, मला नाही माहिती. हो, आता नवीन सून आली, सुनीचा हिशोबानं चालू आहे समजा दुकान टाकलं म्हटलं साडीचा. हो दे बाई दे. फार सुद्धा बापा लय भरभराटी हो तुमच्या घरात. अशी अशी साजरी सून, गोकुळासारखं घर नांदीन म्हणलं बाई तुमचं. लय साजरा. हे फार सुद्धा केलं योगितानं. जाऊ दे, सुवासिनी आहे ते, आणि जाऊ दे आपली पहिली खना नारळाची ओटी साडी एका सुवासिनीला गेलं. फार सुद्धा. थांब बाई, ते भांडी घे, ते तर सासूला पसंत पडले ते तर कुकरही घे लागे. घे मा इकून अयर समजतोय लग्नातला. आंदोन घे, तुला जे आवडीन ते भांड घे, त्यातलं कुकर आवडलं तर सासूले कुकर आणि ते 3 भांडे ते बी घे.